मुरारबाजींना आमचे कोटी कोटी प्रणाम. मुरारबाजींचा इतिहास थोडक्यात. आदिलशाही उमराव किताब असलेल्या 3 सरदारांपैकी एक बाजी मुरार देशपांडे नाडकर यांना 5 मुले होती. थोरला मुलगा मुरारबाजी, दुसरा त्रिंबकबाजी, तिसरा शंकरराजे बाजी, चौथा संभाजी बाजी, पाचवा महादजी उर्फ महादेव बाजी देशपांडे हे रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या किंजळोली बुद्रुकचे बाजी देशपांडे हे रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या किंजळोली बुद्रुकचे नाडकर घराणे महाडजवळ पुढे चंद्रराव मोरे यांच्या पदरी असताना बाजी मुरारांनी मोठा पराक्रम गाजवला म्हणून त्यांना उमराव हा किताब देऊन सरदारकी दिली व त्यांच्या जागी त्यांचा थोरला मुलगा मुरारबाजी या सरदार म्हणून नेमले. त्यांनी चंद्रराव मोऱ्यांसाठी मोठमोठे विजय संपादले व त्यांच्या विश्वासास पात्र ठरले. चंद्रराव मोऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यास विरोध केला व शिवाजी महाराजांना आव्हान दिले. तेव्हा शिवाजी महाराज जावळीवर चालून गेले व मोठे रणकंदन झाले. त्यावेळी मुरारबाजी मोठ्या शौर्याने लढले. शिवाजी महाराजांना ते हेरले होते. यात चंद्रराव मोऱ्यांचा पराभव झाला व शेवटी पळून जाताना मारले गेले. शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली व मुरारबाजींना स्वराज्य कार्यात येण्याची गळ घातली. शिवाजी महाराजांचा मान राखून मुरारबाजी स्वराज्य सेवेत रुजू झाले. शिवाजी महाराजांनी त्यांना नामजात सुभेदारी देऊन पुरंदर किल्ल्याची जबाबदारी दिली. शके 1587 इसवी सन 1665 साली मुघल सरदार जयसिंगराजे व दिलेर खान यांनी 40 ते 50 हजार फौजेनिशी पुरंदरला वेढा घातला. पुरंदरवर सरदार मुरारबाजी देशपांडे व 1000 मावळे होते. खानाने पहिले वज्रगड घेतला व 5000 पठाणांसह बाले किल्ल्यावर स्वारी केली. मुरारबाजींनी 700 मावळ्यांसह खानास कडवी झुंज दिली. मुरारबाजींचे शौर्य पाहून खानाने त्यांना आपल्याकडे येण्यास सांगितले. मुरारबाजींनी उत्तर दिले, मी शिवाजी महाराजांचा सरदार तुझा कौल घेतो की काय. असे म्हणत ते खानावर वार करणार तेवढ्यात खानाने 3 तीर मारून मुरारबाजींना घायल केले व लढता लढता अखेर मुरारबाजी पडले. तेव्हा दिलेर खानाच्या तोंडून असे उद्गार निघाले की ऐसा सिपाही भी खुदा ने पैदा किया. जेव्हा शिवाजी महाराजांना हे वृत्त कळाले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाबाबत बोलणी सुरू केली. 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. पुढे त्यांचे धाकटे बंधू महादेव बाजी हे त्यांचे उत्तराधिकारी झाले व त्यांचे पुत्र सरदार यशवंत यांच्याकडे स्वराज्याच्या खजिन्याची जबाबदारी देण्यात आली.